काळी आई धन धान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. शेळीपालन हा शेतीपूरक व्यवसाय असून कमी भांडवल आणि कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. शेळ्यांना इतर जनावरांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागतं. शेळीपालन करत असताना शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती असणं सुद्धा आवश्यक आहे. शेळीपालन व्यवसाय एक किफायतशीर व्यवसाय कसा होऊ शकतो, शेतकरी यातून अधिक उत्पादन कसा मिळवू शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण पाहूया. कृषी विज्ञान केंद्र हिवरा, जिल्हा गोंदिया येथील कार्यक्रम समन्वयक डॉक्टर NS देशमुख यांच्याकडून. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर नरेंद्र देशमुख, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र हिवरा गोंदिया, डॉक्टर पंदे कृषी अकोला. आज आपण शेतकरी बंधूंनो सगळ्या दूर आपल्याला कोविडचा 19चा जो संसर्ग दिसतो यामुळे सर्व भारतीय आपली अर्थव्यवस्था कोलमडून गेलेली आहे आणि ही अर्थव्यवस्था आपल्याला ठीक करण्यासाठी आपल्याला कृषी आधारित काही उद्योग करणं सुद्धा फार गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा एक किफायतशीर एक व्यवसाय आपल्याला शेतकरी बांधवांसाठी होऊ शकतो. तर मी शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की या व्यवसायाला जर आपण शेतीशी पूरक व्यवसाय जर हा केला तर निश्चितपणे मला असं वाटतं की आर्थिक उत्पादनामध्ये सुद्धा आपल्या भर पडेल आणि तो करत असताना आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं असते. तर हे व्यवस्थापन करत असताना या प्रामुख्याने ह्याच्यामध्ये 3 व्यवस्थापन शेळीपालनामध्ये आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे खाद्याचे व्यवस्थापन, दुसरं म्हणजे ब्रीडिंग मॅनेजमेंट आणि तिसरं हेल्थ मॅनेजमेंट किंवा आरोग्याचं व्यवस्थापन. प्रामुख्याने शेळीपालन करत असताना आज आपल्याला माहिती आहे की गांधीजी सुद्धा म्हणून गेले की गरिबाची गाय म्हणून शेळीला ओळखल्या जाते आणि कारण त्याचं असं आहे की गाई किंवा म्हशीपेक्षा याला जागा कमी लागते, त्याचबरोबर त्याचं रोगाला सुद्धा कमी बळी पडणारी अशी शेळी आहे. म्हणून हा व्यवसाय करत असताना मला असं वाटते निश्चित सोपा आणि सोयीस्कर आणि अधिक उत्पादन देणारा हा व्यवसाय आपल्या शेतकरी बांधवांना ठरू शकतो. या अनुषंगाने आज आपण शेळीचे पद्धतीसुद्धा आपण बघणार आहोत की शेळी पालनामध्ये प्रामुख्याने 3 व्यवस्थापन जे आहे ते सांगितलेलेच आहे. त्याबरोबरच आपल्याला मोकाट किंवा चराव पद्धत ही एक सुद्धा शेळी पालनामध्ये एक पद्धत आहे. यामध्ये प्रामुख्याने शेळीला जंगलामध्ये नेऊन किंवा झाडपाल्यावर किंवा चराव पद्धतीने आपल्याला मोकाट पद्धतीने सुद्धा चराव पद्धतीने आपण शेळीपालन करू शकतो. त्याचबरोबर यामध्ये काही फायदे तोटे सुद्धा आहेत. त्याच्यामधला फायद्याची अशी बाब आहे की याला मजुराचा खर्च जो आहे हा फार कमी लागतो. त्यानंतर शेडची जी काही शेडवर होणारा जो काही खर्च आहे हा सुद्धा वाचू शकतो. त्याचबरोबर काही तोटे असे आहे की जंगलामध्ये चरत असताना जे हिंसक प्राणी आहे याच्यामध्ये सुद्धा त्याची पशुची हिंसा होऊ शकते किंवा त्याला त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर लेंडी खताचा सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये नाश होऊ शकतो. तर असे काही फायदे तोटे सुद्धा मोकाट किंवा चराव पद्धतीच्या मध्ये आपण पाहू शकतो. दुसरी पद्धतमध्ये जी आहे ती अर्धबंदिस्त शेळीपालन. अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये शेतकरी बांधवांनी शेळीला 5 ते 6 तासासाठी बाहेर सोडण्यात येते चराव पद्धतीने आणि 5 ते 6 उरलेले काही तास जे आहेत संध्याकाळचे रात्रीचे तर त्यामध्ये शेळीला जाग्यावरच त्याची मलमूत्राची त्याचबरोबर खाद्याचं व्यवस्थापन आपल्याला त्या अर्धबंदिस्त शेळीपालनामध्ये औषधोपचार असेल या पद्धतीमध्ये करू शकतो. तिसरी जी काही पद्धत आहे ती आहे बंदिस्त शेळीपालन. बंदिस्त शेळीपालनामध्ये यामध्ये जे काही शेळीपालन केले जाते तर यामध्ये शेळीला जाग्यावरच खाद्य हे पुरवले जाते. त्याचबरोबर शेळीचं मलमूत्राचं विल्हेवाट सुद्धा जाग्यावरच याच्यामध्ये केल्या जाते. तर यामध्ये सुद्धा काही फायदे तोटे आपण बघू शकतो.
तर सुरुवातीला जे काही जे अर्धबंदिस्त आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काही फायदे तोटे दिसतात. त्याच्यामधले काही फायदे आपण बघू. अर्धबंदिस्त शेळीपालन केल्यामुळे शेळीला व्यायाम हा चांगला मिळू शकतो, त्याचे आरोग्यमानसुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला राखू शकतो. त्याचबरोबर काही तोटे आपल्याला जर सांगायचं झालं तर रानात गेल्यानंतर शेळीलासुद्धा काही विषबाधा होऊ शकते किंवा पाणी पिल्यानंतरसुद्धा काही त्याच्यामध्ये तोटेसुद्धा आहेत. परंतु हेल्थचा जर विचार केला, आरोग्यमानाचा, आणि जर लेबरवरचा जो काही कॉस्ट अधिक खर्च आहे हा सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकतो. त्याचबरोबर बंदिस्त शेळीपालनाचे सुद्धा आपण काही फायदे तोटे बघूयात. बंदिस्त शेळीपालनामध्ये शेळीला ठाणबंदी केल्या जाते. त्याचा औषध उपचार असेल, त्याचं खाद्याचं व्यवस्थापन असेल, ते एका जाग्यावरतीच आपल्याला करावायचे असते. त्यामुळे जो निश्चितपणे खाद्यावर होणारा जो काही खर्च असतो हा अधिक प्रमाणात आपल्याला लागू शकतो. खाद्याचा खर्च, त्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी, पाण्यावरचा खर्च आणि औषध उपचारावरचा सुद्धा खर्च आपल्याला वाढू शकतो. परंतु यामध्ये काही फायदेसुद्धा आहेत. ते म्हणजे प्युरिटी मेंटेन करणे. जे काही वंशावळ ते प्युरिटी आपण त्यामध्ये आणू शकतो. कारण आपल्याला सगळं सुपरविजन हे ठाणबंदी केल्यामुळे आपल्याला जो चाऱ्याची विभागणी आहे किती प्रमाणात, त्याच्या वजनानुसार सुद्धा आपण चारा शेळीला या बंदिस्त शेळीपालनामध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर त्याचा माज ओळखणे शेळीचा, हे सुद्धा आपल्याला सुपरविजनला सोयीचे ठरते. त्यामुळे या पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याला अर्धबंदिस्त शेळीपालन सुद्धा एक चांगला फायद्याचं आपल्याला ठरू शकते. आता आपण मुख्यत्वे 3 जे काही व्यवस्थापन शेळीचे सांगितलेले आहे त्या एक व्यवस्थापन आपण खाद्यावर, कारण खाद्यावर होणारा जो काही खर्च असतो हा साधारणतः 60 ते 70% हा खर्च हा केवळ खाद्यावर होत असतो. म्हणून आपण खाद्याची व्यवस्थापनाबद्दल थोडासा विचार करूयात. साधारणतः शेळीला दिवसभरामध्ये 3 किलो खाद्य लागते. त्याच्यामध्ये थंब रूलनुसार जर आपण विचार केला तर 60% ग्रीन म्हणजे हिरवा चारा आणि 40% शुष्क आहार हा शेळीला लागतो. या खाद्याचं व्यवस्थापन करत असताना आपल्याला चारा पिकाचा सुद्धा विचार करणे गरजेचे आहे. तर चारा पिकामध्ये प्रामुख्याने आपण फुले जयवंत या चारा पिकाची जर निवड केली तर आपल्याला अधिक प्रमाणात प्रोटीन्स या चारा पिकामध्ये असल्यामुळे 9 ते 11% पर्यंत चारा या प्रोटीन असल्यामुळे त्याचा वजनावर सुद्धा आणि शेळीच्या वजनावर आणि दुधावर सुद्धा चांगल्या पद्धतीचा परिणाम आपल्याला दिसून येऊ शकतो. त्याचबरोबर या शेळीमध्ये आपल्याला दुसरा आणखी चारा पिकाचा जर विचार केला तर DHN6 नावाचे सुद्धा एक चारा पीक आहे. हे सुद्धा चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये सुद्धा प्रोटीनचे पर्सेंटेज जास्त असते. त्याच्यामुळे DHN6 नावाचे गवताचा सुद्धा आपण उपयोग या चारा पिकामध्ये करू शकतो. त्यानंतर हे झाले बारमाही पिकाचे चारा पीक. त्याचबरोबर मका, आफ्रिकन टॉल नावाची जात जी आहे ही सुद्धा आपण शेळीला कुटी करून चांगल्या पद्धतीनं आपण चाऱ्याचं नियोजन आपण शेळीला हे देऊ शकतो. ते करत असताना आपण आणखी बर्सिम आणि लुसर्न हे सुद्धा आपल्याला साधारणतः रबी सीझनमध्ये आपण बर्सिम आणि लुसर्न दिल्यास ते लुसलुशीत घास असते आणि प्रोटीनसुद्धा त्यामध्ये जास्त असते. त्यामुळे शेळीचं वजनावर सुद्धा चांगल्या पद्धतीनं आपल्याला दिसून येत असते. तर आता आपण शेळीची निवड कशी करायची किंवा त्याच्यामध्ये काही चांगल्या पद्धतीच्या जातीसुद्धा आपण त्याचा विचार केला पाहिजे. तर शेळीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर 4 प्रकारच्या जातीवंत शेळ्या आपल्याला आढळून येतात. त्यामध्ये प्रामुख्याने उस्मानाबादी शेळी, दुसरी संगमनेरी जे काही राहुरी कृषी विद्यापीठाची जात आहे, त्यानंतर बारबेरी आणि चौथी म्हणजे कोकण कन्याल. अशा कोकण कन्याल ही दापोली कृषी विद्यापीठाची विकसित केलेली जात आहे. तर यामध्ये हे 4 जातीवंत जे काही शेळ्या आहेत यांचीच निवड जर केल्यास आपल्याला अधिक उत्पादन आपल्याला त्याच्यामधून मिळू शकते, वजनसुद्धा भरपूर मिळू शकते. तर यामध्ये प्रामुख्याने मी उस्मानाबादीचा जास्त प्रकाश टाकू इच्छितो. त्याचं कारण असं की ही दिसायला काळी शुभ्र काळ्या रंगाची असते, पूर्णतः काळी असते. त्याचबरोबर मीडियम साईज, त्याची साईज मीडियम असते आणि याचा विचार करण्यामागचा उद्देश असा आहे की जुड्या आणि तिडे देण्याचं पर्सेंटेज जे आहे हे जास्त अधिक बाकीच्या कंपॅरेटिव्हली जर विचार केला तर या शेळीमध्ये जुडे तिडे देण्याचा जो काही रेट आहे हे प्रोडक्टिव्ह रेट हा जास्त असतो. म्हणून उस्मानाबादी शेळीची आपण जर निवड केली तर त्याचं जे प्रजनन क्षमता आहे ही इतर शेळ्यांच्या तुलनेमध्ये अधिक असल्यामुळे
त्याची निवड जर केली तर चांगल्या प्रकारचा व्यवसाय आपल्याला उस्मानाबादी शेळीपासून मिळू शकतो। त्याचबरोबर दुधासाठी जर आपण विचार केला तर संगमनेरी जी आहे ही दोन्ही ड्युअल पर्पज ही जात आहे। तर याच्यामध्ये आपल्याला संगमनेरीचा मटणासाठी सुद्धा उपयोग करू शकतो, त्याचबरोबर दुधासाठी सुद्धा ही शेळी उपयुक्त ठरू शकते। त्यानंतर कोकण कन्याल सुद्धा साधारणतः याची 2 वर्षामध्ये 3 वितं मिळतात, त्यामुळे कोकण कन्याल जात सुद्धा चांगली आहे। बार्बेरी सुद्धा चांगले प्रकारची एक जात आहे। उस्मानाबादीमध्ये कमी आपल्याला जो काही रोगाला बळी पडण्यास जी काकट जात आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला उस्मानाबादीवर एकच मी भर देऊ इच्छितो, ही उस्मानाबादची आहे शेळी। तर याच्यावर एक भर देऊ इच्छितो की तिला जर पावसाळ्यामध्ये ठाणबंदी केली, कारण ही जी शेळी आहे ही पावसाळ्यामध्ये पाऊस जर याला लागला जास्त तर ती रोगाला जास्त बळी पडते। त्याच्यामुळे ही काळजी घेणं शेतकरी बांधवांनी की त्या पावसाळ्यामध्ये तिला ठाणबंदी करणं हा एकमेव उपचार आपण त्या शेळीसाठी जर केला तर निश्चितपणे उस्मानाबादी जातीची जी शेळी आहे ही आपल्याला चांगल्या प्रकारची या व्यवस्थापन करण्यामध्ये चांगल्या प्रकारची ठरू शकते। त्याचबरोबर खाद्य व्यवस्थापन करत असताना वजनाचा वाढीवचा जर विचार केला तर आपल्याला खाद्यामध्ये आपण आणखी चारा पिकाबरोबरच त्याला काही सप्लिमेंटरी फूड देणं सुद्धा आवश्यक आहे। त्याच्यामध्ये कारण बऱ्याचशा कॉन्सन्ट्रेट सुद्धा आपल्याला त्याला द्यायचं असते, म्हणजे ढेपीचे सुद्धा प्रकार असते। तर हा आपल्याला कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण अझोला म्हणून एक पूरक पशु आहार हा अझोला सुद्धा साधारणतः 250 ग्रॅमपर्यंत आपण एक शेळीला आपण दिवसामध्ये देऊ शकतो। आणि त्याची खुराकावर जो काही होणारा खर्च आहे, आज जर आपण विचार केला तर बाजारामधून आपण जर ढेप जर आणली तर याच्यामध्ये साधारणतः 20% प्रोटीन्स पर्सेंटेज आणि 28 रुपये किलोची आपण ढेप विकत आणतो। जर तेच आपण अझोला जर आपण एक जैव शेवाळ वनस्पती जर घरच्या घरी आपण त्याचे टाके बांधून शेतकरी बांधवांनी जर तयार केले आणि ते जर त्याचा समाविष्ट जर आपण शेळीच्या आहारामध्ये केला तर 1 किलो प्रति कॉस्ट आपल्याला ही साधारणतः मिळू शकते। म्हणजे कमी खर्चाचं तंत्रज्ञान जर आपण वापरलं तर निश्चितपणे मला असं वाटते की हा जो काही खाद्यावरचा होणारा 60 ते 70% खर्च आहे हा सुद्धा आपण कमी करू शकतो। आणि त्याचबरोबर अझोल्याचे असे काही प्रयोग घेण्यात आले की त्याच्यामुळे अझोल्याचा जर समाविष्ट खाद्यामध्ये केला तर निश्चितपणे दुधावर सुद्धा वाढ त्याचा अधिक प्रमाणात दिसून येतो। त्याचबरोबर शेळीचे वजन वाढीमध्ये सुद्धा आपल्याला वाढ दिसून येते। त्याचबरोबर इतरही शेळीच्या काही जाती आहेत, याच्यामध्ये साधारणतः आपल्याला 30 ते 35 किलोचं वजन आपल्याला याच्यामध्ये गेनिंग देऊ शकतो। त्याचबरोबर इतरही काही जाती शेळी पालनामध्ये आपल्याला दिसून येतो, त्यामध्ये मी प्रामुख्याने सिरोही जातीचा सुद्धा एक विचार करू शकतो। कारण सिरोहीमध्ये आपल्याला जरी प्रोडक्टिव्ह ॲबिलिटी वर्षाकाठी त्याला 1 किंवा 2च पिलं ते देऊ शकते, परंतु आपण जर जेव्हा याचा विचार जर केला बोकडचा तर त्याची मागणी जे बाजारामध्ये आहे तर ईदचा जो महोत्सव असतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मागणी ही सिरोही जातीच्या बोकडाला असते। त्यामुळे ज्याप्रमाणे झेंडूचे फुलं हे दसरा आणि दिवाळीला आपल्याला 120 रुपये किलोने मिळू शकतात आणि इतरत्र वेळी ते आपल्याला साधारणतः 40 ते 45 रुपयापर्यंत आपल्याला मिळू शकतात। त्यामुळे टाइम मॅनेजमेंट हा सुद्धा मार्केटिंगचा एक भाग आहे, तर तो सुद्धा आपण इथं विचारात घेणं आवश्यक आहे। म्हणून या सिरोही जातीची सुद्धा आपण जर त्याचा विचार केला तर निश्चितपणे मला असं वाटते की ही जी शेळी आहे ही उपयुक्त आपल्या शेतकरी बांधवांना हा व्यवसाय जो आहे हा चांगला उपयुक्त आपण ठरू शकतो। त्याचबरोबर आपल्याला हायड्रोपोनिक तंत्रज्ञानानं सुद्धा जर आपल्याकडे जर क्षेत्र जर कमी असेल जमिनीचे तर हायड्रोपोनिक तंत्रज्ञानात सुद्धा आपण चारा निर्मिती आपण करू शकतो। म्हणजे साधारणतः 8 ते 10 दिवसामध्ये सुद्धा आपण एक हिरवा चारा, एक चांगला प्रथिनयुक्त चारा आपण घरच्या घरी तयार करू शकतो। त्यासाठी साधारणतः मका याची जर आपण निवड केली आणि 24 तास मका साधारणतः 2 ते 3 किलो मका आपण बिजू घातला आणि त्याच्यापासून जर अंकुरलेले मूळ ते आलेले 3x2च्या ट्रेमध्ये छिद्र पाडून त्याला जर आपण त्याच्यामध्ये टाकले आणि त्याच्यानंतर त्याच्यामधून 7 ते आणि जे पाणी आहे त्याची गरज 10 ते 15 मिनिटं त्याच्यामध्ये पाणी दर अर्ध्या तासाने जर आपण त्याला मारला तर 7 ते 8 दिवसानंतर आपल्याला चांगल्या प्रतीचा आपल्याला चारा हा आपण घरच्या घरी सुद्धा त्या ट्रेच्या सहाय्याने आणि पाण्याच्या निव्वळ पाण्यावर येणारा चारा सुद्धा म्हणजे मातीविना शेती हा सुद्धा चारा निर्मिती आपण हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाने करू शकतो। बाजारामध्ये
काही कंपनीज आहेत, मी कंपनीचा उल्लेख करणार नाही, परंतु त्यांना ऑटोमाइज सिस्टीमने सुद्धा आपण हायड्रोपोनिक तंत्रज्ञान आपण त्याचा उपयोग करून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण घरच्या घरी 7 ते 8 दिवसामध्ये सुद्धा चारा निर्मिती आणि एक पोषण आहार आपण शेळ्यांना देऊ शकतो आणि वजन वाढीमध्ये याचा निश्चितपणे याचा वापर करू शकतो. आमची माती आमची माणसं. या पद्धतीनं आपण जर एकत्रितरित्या जर खाद्याचा उपचार आणि कमी खर्चाचं तंत्रज्ञान वापरून जर त्याचं व्यवस्थापन केलं तर निश्चितपणे मला असं वाटते की शेळीच्या आहारामध्ये आपण त्याची वजन वाढीवर सुद्धा परिणाम होईल. त्याचबरोबर मी एक खाद्याच्या ज्या खनिज मिश्रण विटा असतात ह्या सुद्धा आपण त्याच्या गोठ्यामध्ये आपण बांधायला पाहिजेत. तर आता मी खाद्याचं व्यवस्थापन करत असतानाच गोठ्याचं सुद्धा सिलेक्शन करणं किंवा कशा प्रकारचा त्याचा निवारा असावा यावर सुद्धा प्रकाश टाकू इच्छितो. तर यामध्ये गोठा हा साधारणतः पूर्व पश्चिम लांबीचा आपल्याला त्यामध्ये आढळला पाहिजे, दक्षिण उत्तर त्याची रुंदी पाहिजे, त्यामुळे चांगला सूर्यप्रकाश आणि खेळती हवा त्याच्या शेडमध्ये राहिली पाहिजे. त्या शेडमध्ये सुद्धा आपण साधारणतः मुरूम हा आपल्याला फ्लोअर स्पेसमध्ये हा मुरूम आपल्याला असला पाहिजे, म्हणजे जेणेकरून त्याची जे काही मलमूत्राची विल्हेवाट हे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे राखू शकतो. त्याचबरोबर प्रकारे आपण लाकडी प्लॅटफॉर्म सुद्धा काही बच्चांसाठी जर केलं तर असं काही आढळून आलेलं की आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवरती जर आपल्याला त्याचे जे बच्चे जे पिल्लं आहेत याची जर आपण चांगली जोपासना केली तर मॉर्टॅलिटी जो रेट आहे हा सुद्धा आपल्याला कमी मिळतो, म्हणजे करडांची सुद्धा जोपासना आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येते. त्याचबरोबर शेळ्यांची एक हॅबिट असते की आपल्याला जंगलामध्ये जाऊन 2 पाय वरती करून खाण्याची त्याची सवय असते. तर आपण त्याचे जे काही शेवरी असेल याच्या कुंपणाला सुद्धा शेडच्या कुंपणाला आपण अंजनसारखे ट्रीज जर आपण लावले त्याच्या झाड पाल्यावर सुद्धा शेळी जगू शकते आणि चांगले न्यूट्रिशियस फॉडर किंवा त्याचा चारा पीक म्हणून आपण सुद्धा त्याचा उपयोगात आणू शकतो. या प्रकारे जर आपण व्यवस्थापन केलं तर मला असं वाटते निश्चितपणे हा शेळी व्यवसाय आहे हा किफायतशीर आपल्या बंधूंना आपल्याला चांगल्या प्रकारे करू शकतो. शेळीपालन करत असताना निवड मात्र साधारणतः जर आपल्याला 50 ते 60% नॉलेज असेल तरच हा तोपर्यंत हा व्यवसाय करू नये. ते करत असताना साधारणतः आपण शेळीपालन करत असताना सुरुवात जर आपल्याला करायची असेल तर 10 शेळ्यांपासून आपण सुरुवात करायला पाहिजे. त्यामध्ये 10 शेळी मागे 1 बोकड किंवा 20 शेळ्या असेल तर त्याच्यामध्ये मागे 2 बोकड याची अशी निवड करून हा व्यवसाय आपण सुरुवात केला पाहिजे. हे करत असताना आपल्याला आणखी जो काही औषधोपचार जो आहे याच्यावर सुद्धा 30 ते 35% आपला खर्च होत असतो. तर हा औषधोपचार करत असताना आपल्याला महत्त्वाचे रोग सुद्धा आपण शेळीचे काही पाहूयात. तर त्यामध्ये प्रामुख्याने FMD किंवा लाळ्या खुरकत नावाचा रोग शेळीमध्ये प्रामुख्याने आढळतो. त्याचबरोबर त्याला आंत्रविषार हा सुद्धा एक त्याच्यामध्ये रोग आढळतो. त्यामुळे शेळीचे लसीकरण करणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर त्याला डिवर्मिंग करणे किंवा जंताचं नाशक जे काही औषध असेल ते सुद्धा देणे फार गरजेचे आहे, जेणेकरून त्याच्या वजनावर वाढीवर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारचा निश्चितपणे बेनिफिट्स मिळून येतील. तर हे करत असताना साधारणतः पावसाळ्यापूर्वी आपल्याला घटसर्प नावाची लस जी आहे किंवा हिवाळ्यामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर आता चालू महिन्यामध्ये लाळ्या खुरकत नावाचा रोग जो काही शेळ्यांमध्ये दिसून येतो हा संसर्गजन्य रोग आहे. आणि प्रामुख्याने माझं शेतकरी बांधवांना असं आव्हान राहील की खेड्यागावामध्ये बऱ्याचशा एक सामूहिक हौद असतो आणि तो सामूहिक हौद असल्यामुळे हा रोग हा लाळेमार्फत पसरत असल्यामुळे एक शेळीला जो काही आजार होतो लाळ्या खुरकत नावाचा तर तो इतर शेळ्यांना सुद्धा होऊ नये त्याच्यामुळे प्रतिबंधात्मक लस जर आपण हे लाळ्या खुरकत नावाची लस जर आपण दिली तर निश्चितपणे इतर शेळ्यांना सुद्धा त्याचा फैलाव होणार नाही या संसर्ग आजाराचा. याप्रमाणे जर आपण त्याचा औषधोपचाराचं सुद्धा नियोजन केलं तर निश्चितपणे हा व्यवसाय आपल्याला एक चांगला किफायतशीर व्यवसाय म्हणून आपल्याला शेळी पालन करता येईल. तर अशा प्रकारे शेळी पालनामध्ये आता आपण थोडा अर्थशास्त्राचा जर विचार केला तर एका शेळीपासून आपल्याला 3 ते 4 पिल्ले आपल्याला मिळू शकतात आणि साधारणतः एका वर्षाकाठी आपल्याला एक शेळीपासून साधारणतः चांगलं व्यवस्थापन जर आपण चांगल्या पद्धतीचं केलं. त्याचबरोबर ब्रीडिंग मॅनेजमेंट एक तिसरा भाग आहे की हे प्युरिटी जर मेंटेन केली तर निश्चितपणे आपल्या शेळीला सुद्धा मागणी आणि भाव सुद्धा जास्त मिळेल. अर्थशास्त्रामध्ये जर बघितलं तर एका साधारणतः एक शेळीपासून आपल्याला 7 ते 8 हजार रुपये सुद्धा वर्षाकाठी मिळू शकतात.
त्यामुळे माझं शेतकरी बांधवांना अशी विनंती राहील की शेतीबरोबरच आपण जर शेळी पालनाचा जर एक ध्यास घेतला तर निश्चितपणे हा व्यवसाय किफायतशीर होईल. याचबरोबर आपल्याला जे त्याच्यापासून मिळणारं जे काही लेंडी खत आहे याचेसुद्धा जमिनीची सुपीकता वाढेल. जे काही आपल्याला पाहत आहोत की जमिनीमध्ये जी काही सुपीकतेचा ऱ्हास होत चाललेला आहे, तर शेळी पालनामध्ये लेंडी खतामध्ये अधिक प्रमाणात न्यूट्रिएंट असल्यामुळे याचा जमिनीची सुपीकतासुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं बाधित राहील आणि निश्चितपणे आपल्याला अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची वाढ आपल्याला दिसून येईल. अशा पद्धतीने आपण शेळीपालन केल्यास शेतकरी बांधवांनी निश्चितपणे व्यवसायामध्ये अधिक भरभराटी आपल्याला मिळू शकते. आमची माती आमची माणसं. शेतकरी बंधूंनो, हे जे काही लेंडी खत आहे तर याच्यापासून आपण व्हर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत याची सुद्धा चांगल्या प्रकारे आपण निर्मिती करू शकतो. त्यासाठी आपल्याला गांडूळ कल्चर आणि जे काळी कचरा आहे याच्यावर सुद्धा उपजीविका करून एक चांगला व्हर्मी कंपोस्ट हा सुद्धा व्यवसाय याच्याशीच निगडीत आपण शेळीपालनामधून एक चांगला साध्य करू शकतो आणि अधिक पैसे आपल्याला त्याच्यामधून मिळू शकतात. त्याचबरोबर आपल्याला जर शेळीच्या दुधामध्ये अधिक दुधामध्ये घटक तत्व असल्यामुळे काही शेळीच्या आणखी काही जाती आहेत की त्याच्यामधून आपण जास्तीत जास्त दुधाचं उत्पादन सुद्धा वाढवू शकतो. त्याच्यामध्ये जमनापारी आपल्याला एक साधारणतः 2 ते 2.5 लिटरपर्यंत सुद्धा दूध देण्याची क्षमता या जमनापारीमध्ये आहे. म्हणून जमनापारीचा सुद्धा शेतकरी बांधवांनी जर उपयोग केला तर निश्चितपणे दुधाचा ज्यांचा उद्देश हा दूध वाढीसाठीचा असेल किंवा दूध विक्रीसाठी असेल तर तरीसुद्धा आपल्याला त्या शेळीच्या दुधापासून सुद्धा चांगला आर्थिक नफा आपल्याला मिळू शकतो. त्याचबरोबर सानेन नावाचा जो काही आहे जो ब्रीड आहे याच्यापासून सुद्धा आपल्याला 2 ते 2.5-3 लिटरपर्यंत सुद्धा दूध आपल्याला हा फॉरेनचा ब्रीड आहे तर याच्यामधून सुद्धा आपल्याला दुधाची निर्मिती आपण करू शकतो आणि याच्यामध्ये अधिक घटक तत्व आणि आरोग्य निर्मितीसाठी आरोग्याच्या आपला जो काही रोगप्रतिकार शक्ती आहे हे जर आपण दूध सेवन केलं, महिला असतील, गर्भवती महिला असतील, बालके असतील यांच्यासाठी सुद्धा एक सशक्त दूध आणि ज्या आरोग्याची आपल्याला जी काही चिंता भेडसावत आहे या कोविडच्या 19च्या दृष्टिकोनातून याचं जर दूध अधिकाधिक सेवन केलं तर बऱ्याचशा अशा डॉक्टरांचे सुद्धा सल्ले आहेत की तुम्हाला जे काही खोकला असेल तर याच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीचं याचा दुधाचं सेवन केलं तर सुद्धा आपल्याला याच्यापासून सुटका मिळू शकते. त्याचबरोबर या रोगप्रतिकार शक्तीसुद्धा या दुधामधून आपल्याला शेळीच्या दुधापासून चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढू शकतो. त्याचबरोबर आफ्रिकन बोर सुद्धा एक जातीचा मी प्रामुख्यानं त्याच्यावर एक भर टाकू इच्छितो. कारण साधारणतः जर आपण फलटण या भागामध्ये जर गेलो तर काही तिथले काही शेतकरी फार्म आहेत आणि 50-50 हजाराचा बोकड सुद्धा तिथं त्याची निर्मिती केली जाते. तर त्याच्यावर सुद्धा एक विचार होणं गरजेचं आहे. परंतु त्याला हवामानाचा विचार आपण थोडा विचारात घेतला पाहिजे. त्याला हवामान थंड हवामानाचा जर प्रदेश असेल आपला तर निश्चितपणे आफ्रिकन बोरची सुद्धा निर्मिती आपण त्याचं जर सुद्धा बोकड जर निर्मिती केली, शेळीपालन केलं तर निश्चितपणे जास्तीत जास्त आपल्याला भरभराटी या व्यवसायामधून आपल्याला मिळू शकते. तर अशा प्रकारे आपण त्याच्यात जास्तीत जास्त जर आपण इन्व्हेन्शन केलं किंवा त्या शेळीचं उपाययोजना केल्या तर निश्चितपणे आपल्याला हा व्यवसाय एक किफायतशीर व्यवसाय म्हणून आपल्याला चांगल्या पद्धतीचा हा व्यवसाय आपल्याला होऊ शकतो. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरच्या कृषी विषयक कार्यक्रमांबद्दल आपल्या प्रतिक्रिया, शेतीविषयक आपले प्रश्न आणि कृषी तंत्रज्ञानावर आधारित आमच्या कार्यक्रमांमध्ये आपल्याला कशा स्वरूपाचे बदल अपेक्षित आहेत याबद्दल आम्हाला अवश्य कळवा. 9969023081 या व्हॉट्सअप क्रमांकावर किंवा ddmumbaikrisi@gmail.com या ईमेल आयडीवर. आपल्या व्हॉट्सअप पोस्टमध्ये आणि मेलमध्ये आपलं नाव आणि पत्ता अवश्य लिहा.